पेशंट आहे ना तुमच्या वॉर्डमध्ये? हां, मग वॉर्ड कोणतं आहे? हा श्वसन रोगाचं. हां नाही, हे पण श्वसन रोगाचं. हां, त्याच्यामुळे काय होतं, इथे कंटिन्युअसली आपण जनरल वॉर्डमध्ये कसं असतो, आपण मास्क वगैरे काही घालत नाही, काही करत नाही. मग त्याच्यासाठी तिथे कसं रोग स्प्रेड हवेतून नाही घेऊ, पण इथे कसं श्वसन रोगाचं आहे. त्याच्यामुळे आपण जर मास्क वगैरे नाही घातला, आपल्या स्वतःच्या पेशंटचं आपण ठेवू शकतो. मग काळजी घ्यायला पाहिजे, आपण स्वतः मास्क लावायला पाहिजे, आपल्या पेशंटला मास्क लावायला वगैरे सांगायला पाहिजे, ज्यामुळे आपण पण वाचू शकतो त्या रोग होण्यापासून आणि पेशंट पण वाचतात. म्हणजे आपण काय म्हणतो, प्रिव्हेंट करतो. इथं आधीच तुमच्या पेशंटची प्रतिकारशक्ती पण कमी असते. तुम्हाला झालं तरी तुमची प्रतिकारशक्ती जास्त असते ॲज कम्पेअर टू तुमच्या पेशंटची. त्यामुळे तुम्ही पण मास्क घातला पाहिजे, हँडवॉश, त्यांनी पण हँडवॉश केलं पाहिजे, स्वच्छ हात धुतलं पाहिजे, तुम्ही पण हात धुतलं पाहिजे. परत जे आपण कचरा वगैरे विल्हेवाट करतो, जो कचरा जमा होने वाला है वार्ड में, जैसे कोई स्टाफ लगा दिया, यूरिनल लगी आई, तो जो ड्राई वेस्ट होता है प्लास्टिक वगैरह, वो कभी भी छूट जाता है बेड, तो आपका भी रिस्पॉन्सिबिलिटी बनता है कि प्लास्टिक वेस्ट है वो जो ब्लैक बकेट होता है ना वार्ड में, वो वहाँ पे डिस्कार्ड करें। और जो भी प्लास्टिक वेस्ट है जिसमें लिक्विड लगा हुआ, आयरन फ्लूइड लगा हुआ, वो सब रेड में डाल देंगे। और ऐसे बहुत सारे पेशेंट हैं जिनको कैच लगाई होगी हाथ में, वो उस पर ब्लड लग चुका होता है, तो जब ऐसा वेस्ट दिख जाए तो उसको येलो बकेट में डाल देंगे। और पेशेंट के लिए तुम्ही जे काही खाणं वगैरे आणता पेशंटसाठी, जे फळं आणता, हे आणतात, ते तुम्ही कचरा कशामध्ये फेकणार? तुम्ही कशामध्ये फेकता? तुम्ही सांगा, कशामध्ये फेकता कचरा तुम्ही? भाजीपाला किंवा जे काय जेवणापासून मिक्स ही नहीं करते हैं लोग, तो मिक्स करके फेंक देते हैं। नहीं पहले डब्बे के पास जाते देख के खाना खाओ सभी में डाला हुआ रहता है, तो एक बार इंस्ट्रक्शन दे दीजिए कि इसमें कितना फेंकना है। जिनको मालूम है वो तो सही देते हैं, लेकिन वो सब मिक्स हो जाता है। जो भी फूड वेस्ट होता है वो सब ग्रीन बकेट, जे सुका कचरा असतो आपला, ते आपण कशामध्ये टाकतो? काळ्या पिशवीत, ब्लॅकमध्ये टाकतो. आणि जे आपण कधी कधी बोलत असतात लोक वगैरे की सलाईनची बाटली फेकून द्या, हे करून द्या, ते कशामध्ये फेकतात? बरोबर. आणि जे खाणं वगैरे आणतात तुम्ही, ते कशामध्ये फेकता? ग्रीनमध्ये. जे पण उरलेलं खाणं किंवा कोणत्याही कसलंही वस्तू असू दे, कापूस असू दे, ते काय म्हणतात सलाईनची बाटली असू दे, सलाईन असू दे, काही पण असू दे, ज्याला ब्लड लागलेला असतो, रक्त लागलेला असतो, युरिन कार्ड बोला, आपल्या पेशंटला लंबीची पिशवी लावतो आपण, ती बॅग वेगवेगळ्या टाईपचे ड्रेनेज असतात. तिथे पोटाला तुमच्या पेशंटला घातलं असेल पाईप वगैरे, नाकाशी असेल, नाकाची नळी असू दे, कोणती पण नळी असू दे, जे आपल्या अंगातल्या पाणीशी किंवा रक्ताशी संबंध येतो, त्याच्यात ते सगळं पिवळ्या पिशवीमध्ये जाईल. तुम्हाला सगळ्यांना समजलं आता? मग काळ्या पिशवीत काय टाकणार तुम्ही लोकांना? काळ्या पिशवी आणि ग्रीन बॅगमध्ये काय टाकणार? बोला. और जो तुम बिस्किट वगैरह लाते हो फिर रैपर्स का जे पण रक्त जे लागले सगळ्या गोष्टी असतात ते और एक बात, जो भी शार्प्स होंगे, अगर कभी भी कैच लगा तो जो डॉक्टर ने कोई शार्प सुई तिथेच ठेवली आहे. चालतात ते शार्प को ऐसे ही आपल्या इथे एक कंटेनर कैसी असतो. सबसे पहले देखिएगा जो वाइट कंटेनर होता है शार्प का, उसके अंदर डाल पांढरं कॅन असतं त्यात टाकायचं. जे पण सुई असतं किंवा काही असतं ना काचेचं काहीतरी पडलेलं असतं ते. आणि हे ICU वॉर्ड आहे, असं नाही की जनरल वॉर्ड आहे, ह्याच्यामध्ये आपण काय पण घेऊ, किती पण पेशंट बघा. पहिली गोष्ट इथे फोनवर वगैरे बोलणं अलाउडच नाही. अजिबात फोनवर बोलायचं नाही, व्हिडिओ कॉल करायचे नाही, कोणत्याही डॉक्युमेंटचे फोटोज वगैरे अजिबात नाही करायचे. तुम्हाला सांगतात काही गडबडीत फोटो काढून जा लागतो, पण तिथे परत नंतर ना तुमच्यावरती केस वगैरे होऊ शकतो. तसं काही झालं तर प्रॉब्लेम, पोलीस केस वगैरे होऊ शकते. मग अशा गोष्टी नाही करायचं जे अलाउड नाही आहे. आणि परत राहिली कंटिन्यू मास्क वापरायचं एंट्री करायची नाही. कारण की पेशंटला आपल्या स्वतःच्या पेशंटचं नाही म्हटलं तर आपल्या बाजूच्या बेडवरती जो पेशंट आहे त्याचा आपल्याला काहीतरी होऊ शकतो. मग त्यामुळे त्याची काळजी घ्यायची. BMW बोलतात जे कचऱ्याचा आपण विल्हेवाट करतो ते कचरा नीट व्यवस्थित त्या पिशवीमध्ये टाकायचे, त्या ह्याच्यामध्ये ठेवायचे.
हात वगैरे स्वच्छ धुवा